नमस्कार, मी भूषण खांबल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, अर्थात ज्याचं नाव आहे शब्दांची किमया. या चॅनलवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण, कथा, कविता ऐकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे या चॅनलवर येणारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. ही कथा, घटना, पात्र काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही असे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. आज जी कथा आपण ऐकणार आहोत ती आहे आरती शिरसाट लिखित सर्व काही तुझ्याचसाठी. प्रेमाची एक वेगळी अशी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने सुंदर रीतीने केलेला आहे. प्रेमातील त्यागाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नागपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफरचं लेटर हातात पडता समर्थ आनंदाने उड्या मारायला लागला. त्याचं गाव आणि त्याची वेदिका दोघेही त्याची वाट बघत होते. तो त्याच रात्रीच्या फ्लाईटने नागपूरला पोहोचतो. गावी त्याचं घर होतं, पण आता तिथे कुणी राहत नसल्यामुळे तो एका हॉटेलच्या रूममध्येच थांबतो. केव्हा सकाळ होते आणि गावी जाऊन वेदिकाला भेटतो असं त्याला झालं होतं. आज जवळजवळ 4 वर्ष होत आली होती वेदिकापासून दूर जाऊन, पण अजूनही तो तिला विसरला नव्हता आणि तीही आपली तेवढीच वाट बघते अशी आशा तो बाळगत होता. सकाळी तयार होऊन तो गावी निघणारच, पण अचानक त्याला हॉस्पिटलमधून कॉल आला. अर्जंट असल्यामुळे त्यालाही हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. हॉस्पिटलमध्ये आज त्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्याचं स्वागत केलं जातं आणि त्याला त्याची केबिन दाखवली जाते. डॉक्टर समर्थ राजे अशा नावाची पाटी त्याच्या केबिन बाहेर झळकत होती. समर्थ काही केसचे पेपर चेक करत असतानाच त्याला डॉक्टर संतोष येऊन भेटतात. डॉक्टर समर्थ, मला तुमच्याबरोबर एका केसबद्दल बोलायचं आहे. डॉक्टर संतोष: येस, बोला ना डॉक्टर समर्थ. डॉक्टर समर्थ, कालच आपल्या हॉस्पिटलमध्ये एक केस आलेली आहे आणि त्यात पेशंटचे एका कार अपघातामध्ये दोन्ही डोळे पूर्णपणे गेलेत. डॉक्टर संतोष बोलता बोलताच थांबतात. अरे बापरे, खूप वाईट झालं डॉक्टर संतोष. मग कोणी आय डोनर भेटला का? कुणी तयार आहेत का आय डोनेट करायला? समर्थ विचारतो. डॉक्टर, सगळ्यात वाईट हेच आहे की अजून कोणीही डोनर आपल्याला भेटला नाही आहे आणि आता माझी अशी इच्छा आहे की ही केस तुम्ही सांभाळावी. डॉक्टर संतोष: ओके डॉक्टर संतोष, मी ही केस घेतो. तुम्ही मला त्या पेशंटची सगळी डिटेल्स आणि रिपोर्टची फाईल पाठवून द्या. मी तोपर्यंत त्या पेशंटला भेटून घेतो. डॉक्टर समर्थ खुर्चीवरून उठत म्हणाले. दोघेही हात मिळवतात आणि समर्थ त्या पेशंटला भेटायला जातो. समर्थ त्या पेशंटच्या रूममध्ये येतो. रूममध्ये त्या पेशंटजवळ फक्त एक नर्स उभी होती. समर्थ त्या पेशंटला बघतो. तो पेशंट बेशुद्ध होता. चेहऱ्यावर जखमा झालेल्या ठिकाणी पट्टी बांधली होती. दोन्ही डोळ्यांवर पण पट्टी बांधली होती. नाव काय यांचं? समर्थ त्या नर्सला विचारतो. केदार सुभेदार नाव आहे डॉक्टर, ती नर्स म्हणाली. ओके, हे एकटेच आहेत का? यांचे नातेवाईक कुठे आहेत? समर्थ: डॉक्टर, त्यांची बायको घरी गेली आहे, इथंच असेल आणि बायको सोडून दुसरं कोणीच नाही यांचं, ती नर्स म्हणाली. समर्थला आता जरा जास्तच वाईट वाटतं. ती नर्स डॉक्टर समर्थला केदारची फाईल आणून देते आणि बाहेर जाते. समर्थ तिथेच उभा राहून ती फाईल चेक करत असतो. तो फाईल चेक करत असताना केदारची बायको आतमध्ये येते. नवीन डॉक्टर बघून त्याची बायको समर्थच्या पाठीमागे उभी राहते. डॉक्टर, केदारची बायको हळूच आवाज देते. समर्थ आवाज ऐकून एकदम मागे वळतो आणि गडबडीत केदारच्या बायकोच्या हाताला ती फाईल लागून खाली पडते. समर्थ लगेच खाली वाकून ती फाईल उचलतो. समर्थ, केदारची बायको म्हणाली आणि तिला समर्थला समोर बघून एकदमच शॉक बसतो. समर्थ अशी हाक कानी पडताच त्याच्या नजरेसमोर अचानक वेदिका येते. तो लगेच उभा राहतो आणि समोर बघून त्यालाही धक्काच बसतो, पण आनंदाचा धक्का, कारण समोर त्याची वेदिका होती. वेदू, तू तू इथे? समर्थ तोंडावर हात ठेवून खूप आनंदाने म्हणाला. वेदिकाला बघून त्याला काय बोलावे आणि काय नाही असं झालं होतं. पण वेदिका, तिच्या चेहऱ्यावर कसलाही आनंद नव्हता, होते ते फक्त अश्रू. ती त्याच्याकडे अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी बघत होती. समर्थला तिच्या अश्रूंना पुसायचे होते.
तो त्याचा हात तिच्या चेहऱ्याजवळ नेतच होता की तितक्यातच त्याची नजर वेदिकाच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे गेली आणि त्याचा तो हात तसाच थांबतो. 4 वर्षापूर्वी. सरप्राईज. समर्थ एकदम आनंदाने ओरडला आणि वेदिका जी डोळे बंद करून बसली होती ती तिचे डोळे उघडते आणि डोळे उघडताच तिच्या हातातील लेटर बघून वेदिका आनंदाने समर्थला मिठीच मारते. समर्थ, तुला पुण्यातील कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं आहे. मी खूप खूप खुश आहे आज. फायनली तू तुझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणार. वेदिका त्याच्या मिठीतून बाहेर येऊन त्याचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणाले. तिचा आनंद पाहून समर्थ तिच्या दोन्ही हातांना स्वतःच्या ओठाजवळ घेऊन किस करतो. वेदिका लाजून खाली नजर करते. समर्थ, मग आता तुला पुण्याला जावं लागेल ना? मी कशी राहू तुझ्याशिवाय? मी पण येऊ का तुझ्यासोबत? वेदिका म्हणाली. अगं ए वेडाबाई, हे बघ, जाणं गरजेचं आहे आणि तुझं कॉलेज इकडे आहे, सो तू पण तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. समर्थ तिला समजावत म्हणाला. ती फक्त हो अशी मान हलवते. समर्थ, तू जाण्याच्या आधी एकदा घरी येऊन माझ्या बाबांना भेटून जा ना. ते माझ्या लग्नासाठी मुलं बघतायत. वेदिका. मी येईल ना भेटायला बाबांना, काय पहिल्यांदा थोडीच भेटत आहे मी त्यांना. समर्थ. अरे समर्थ, तू बाबांना आजपर्यंत फक्त माझा मित्र म्हणून भेटलायस, पण आता तुला माझा हात मागावाच लागेल बाबांना आणि म्हणूनच तुला भेटावं लागेल बाबांना. वेदिका. काय एवढ्या लवकर? वेदू, तू काय बोलते? तुला समजते का? अगं, इथे मी अजून काही कमवत नाही आणि काय म्हणून तुझा हात मागू मी बाबांना, सांग. समर्थ. समर्थ, हे बघ, बाबा तुला खूप चांगले ओळखतात आणि मला माहिती आहे ते तुला नाही बोलणारच नाहीत. आणि राहिला प्रश्न तुझ्या नोकरीचा, तर ऐक, हे बघ, आपण जर बाबांना आता आपल्याबद्दल सांगितलं तर ते माझ्यासाठी मुलं बघणं बंद करतील आणि तुला टाईम देतीलच ना. समर्थ. वेदिका. अगं पण वेदू. समर्थ. समर्थ प्लीज, तू इकडून गेल्यानंतर माझं लग्न दुसऱ्यासोबत झालं तर मग काय करायचं? त्यापेक्षा तू घरी ये आणि बाबांना समजव प्लीज ना. समर्थ प्लीज. वेदिका हट्टालाच पेटते आणि तिच्या पुढे समर्थला पण झुकावं लागतं. दुसऱ्या दिवशी समर्थ वेदिकाच्या घरी येतो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर समर्थ महत्त्वाचा मुद्दा बाबांसमोर काढतोच. काका, माझं आणि वेदिकाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही वेदिकासाठी मुलं बघणं बंद करा. समर्थ एका श्वासमध्ये म्हणाला आणि बोलून झाल्यावर लगेच समोर असलेलं एक ग्लास पाणी पटापट पितो. त्याला घामच आला होता जवळजवळ आणि ते बघून वेदिका गालातच असते. तिच्या शेजारी उभी असलेली तिची आई, तिलाही समर्थचं हसू आलं. बाबा दोघांकडेही बघतात. मला माहिती आहे काका, तुम्ही विचार करताय ना की अजून मी सेटल नाही आणि वेदिकाचा हात मागतोय. काका, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. 3-4 वर्ष एकदा का मी डॉक्टर झालो की तुमच्या वेदिकाला जगातील सगळी सुख देईल. समर्थ बाबांसमोर हात जोडत म्हणाला. वेदू समोर ये, बाबा वेदिकाला म्हणाले. वेदिका जरा घाबरतच बाबांसमोर येते. बाबा उभे राहतात आणि ते उभे राहिले पाहून समर्थ लगेच उभा राहतो. बाबा एकदा समर्थ आणि वेदिका दोघांचेही चेहरे बघतात. मी वेदूसाठी आधीच एक मुलगा पसंत केलाय आणि माझी वेदू त्याच मुलासोबत खुश राहील याची मला खात्री आहे. बाबा एकदम कडक आवाजात म्हणाले. बाबा असं काही म्हणतील यावर समर्थ आणि वेदिकाला विश्वासच बसत नव्हता. समर्थला खूप टेन्शन येतं. तो खाली वाकून वेदिकाच्या बाबांचे दोन्ही पाय धरतो. काका प्लीज प्लीज असं नका बोलू. वेदूशिवाय नाही मी राहू शकत. प्लीज समजून घ्या आमच्या प्रेमाला. तुमची इच्छा असेल तर मी आता वेदूसोबत लग्न करेल. मी कोणतंही काम करेल, पण प्लीज तुम्ही वेदूचं माझ्यासोबतच लग्न लावून द्या प्लीज काका. समर्थ जवळजवळ रडकुंडीला येऊन पाय धरून विनंती करत होता. त्याला असं पाहून वेदिकाच्या डोळ्यात पण अश्रू येतात. बाबांना मात्र आता कंट्रोल होत नाही आणि शेवटी ते हसायला लागतात. हसण्याचा आवाज ऐकून समर्थ वर बघतो तर बाबा हसत होते. समर्थ डोळे पुसून उभा राहतो. तो काही विचारणार त्याआधीच बाबा त्याचा एक हात हातात घेतात आणि वेदिकाचा पण एक हात हातात घेऊन तो हात समर्थच्या हातामध्ये ठेवतात. वेदूसाठी बघितलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून समर्थच आहे, बाबा हसत हसत म्हणाले आणि दोघे पण आनंदाने बाबांना मिठी मारतात. बाबा समर्थला पुण्याला जायला सांगतात आणि लवकर डॉक्टर होऊन वेदिकाशी लग्न कर असंही सांगतात.
वेदिका जवळ मोबाईल नसल्यामुळे समर्थ बाबांच्या मोबाईलवरून फोन करून वेदूला कॉल करेल असं सांगतो. काही दिवसांनी समर्थ वेदिकाला मिठी मारून तिचा निरोप घेतो. वेदिका त्याला लवकर परत यायला सांगते. वर्तमान. वेदिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून समर्थ त्याचा हात पाठीमागे घेतो. तो वेदिकाकडे बघतो. तिच्यावर खूप राग आला होता समर्थला. तू लग्न केलं? असं कसं लग्न करू शकते वेदिका? समर्थ तिच्यावर मोठ्या आवाजात ओरडतो. त्याचा तो राग पाहून वेदिका घाबरून 2 पाऊले मागेच जाते. ती घाबरलेली आहे हे पाहून समर्थचा राग आपोआपच कमी होतो. त्याच्या लक्षात येतं की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. तो वेदिकाचा हात धरतो आणि त्याच रूममध्ये असणाऱ्या खिडकीजवळ तिला घेऊन जातो. वेदिका, तू खरंच लग्न केलंस? का केलं तू लग्न? माझा विचार नाही का केला हे लग्न करण्याआधी? तू विश्वासघात केलास माझ्या प्रेमाचा. समर्थला त्याचा राग कंट्रोल करताच येत नव्हता. समर्थ, माझं एकदा ऐकून घे. वेदिका रडत रडत म्हणाली. काय ऐकू तुझं? समर्थ, मला लग्न करावं लागलं, मनाविरुद्ध करावं लागलं. परिस्थिती पुढे मला झुकावं लागलं समर्थ. वेदिका, कसली परिस्थिती? एवढं काय झालं होतं वेदिका? समर्थ, तू पुण्याला गेल्यानंतर 1 महिन्यानंतर अचानक बाबांची तब्येत खूप खराब झाली आणि जेव्हा त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा त्याच्या रिपोर्टवरून आम्हाला समजलं की त्यांना कॅन्सर झाला आहे. आम्ही त्यांचा आजार दूर करण्यासाठी शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. त्या हॉस्पिटलमध्ये खूप पैसे लागतील हे मला माहीत होतं आणि मी आणि आईने बँकमधून लोन काढलं. त्याच लोनच्या पैशांवर बाबांचा खर्च भागत होता. पण दिवसेंदिवस बाबांची तब्येत आणखीनच बिघडत होती. डॉक्टर फक्त पैसे भरा मग पुढची ट्रीटमेंट चालू करू असं बोलत. आमच्याकडे सगळेच पैसे जवळजवळ संपत आले होते आणि त्याचवेळी माझी चुलत आत्या आमच्या मदतीला आली. तिने आम्हाला पैसे दिले पण सोबत एक अटही ठेवली. ती अट अशी होती की मी तिच्या मुलाशी म्हणजेच केदारसोबत लग्न करायचं तरच ती आम्हाला पैशाची मदत करेल. त्यावेळी आमच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता. बाबांना वाचवणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे आम्ही आत्याची अट मान्य केली. तिने हॉस्पिटलचा सगळा खर्च स्वतः भरला आणि आत्याच्या मदतीमुळेच माझे बाबा वाचले. बाबा वाचले आणि अटीप्रमाणे माझं लग्न केदारसोबत लावून दिलं. वेदिकाने घडलेलं सगळं सांगितलं. समर्थला तर मोठा धक्काच बसला होता. एवढं सगळं होत होतं आणि तू मला एकदाही कॉल केला नाही वेदिका? मी आलो असतो ना लगेच नागपूरला. समर्थ, तुला कॉल केला असता पण तू तुझं शिक्षण सोडून इकडं यावं असं मला नाही वाटलं समर्थ. आणि म्हणूनच मी तुला त्रास नको म्हणून काहीच कळू दिलं नाही. मला माफ कर समर्थ. मला तुझा विश्वासघात नव्हता करायचा पण त्यावेळी माझ्याही हातामध्ये काहीच नव्हतं. वेदिका, तुला दुसरं कुणाचं झालेलं बघून होणारा त्रास जास्त होतोय मला. समर्थ डोक्याला हात लावून म्हणाला. वेदिका त्यासमोर एका गुन्हेगारासारखी हात जोडून रडत माफी मागत होती. समर्थ तिचे दोन्ही हात खाली घेतो. एकदा तिच्या डोळ्यात बघतो आणि काहीही न बोलता तिथून निघून जातो. जाताना एकदा तो केदारलाही बघतो. वेदिका तिथेच रडत बसते. समर्थ हॉस्पिटलमध्ये थांबत नाही आणि डायरेक्ट हॉटेलच्या रूमवर जातो. रूममध्ये पोचताच बेडवर पडून राहतो. कितीही कंट्रोल केले तरी त्याचे अश्रू थांबत नव्हतं. रडत रडत तो वेदिकाचा फोटो बघतो. तिच्यासोबतचे सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात. पण आता त्याच्या हातामध्ये काहीच नव्हतं. वेदिकाचा फोटो बघत असताना अचानक त्याच्या डोक्यात एक विचार येतो. तो पटकन उठून आरशासमोर उभा राहतो आणि स्वतःच्या डोळ्यांना हाताने स्पर्श करतो. वेदू, तू माझी नाही होऊ शकलीस तरी मी मात्र तुझा होईल. मग त्यासाठी मी काहीही करेल असं मनातच तो म्हणाला आणि लगेच डॉक्टर संतोषला कॉल करून स्वतःच्या डोक्यातील प्लॅन सांगतो. त्याच्या प्लॅनला संतोष विरोध करतात. समर्थ त्याचं काही ऐकत नाही आणि शेवटी त्याच्या पुढे संतोष हार मानून तयार होतो. 1 दिवसानंतर नर्स आनंदाने वेदिकाजवळ येते. वेदिका केदारजवळच बसली होती. मिस वेदिका सुभेदार, तुमच्या नवऱ्याला आय डोनर करणारा मिळाला. ती नर्स, काय खरंच? कोण आहेत ते? वेदिका आनंदाने विचारते. सॉरी, ते तर मी आता नाही सांगू शकत. आपण उद्याच तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन सुरू करणार.
डॉक्टर संतोष करणार आहेत ऑपरेशन. ती नर्स. पण मला तर सांगितलं होतं की डॉक्टर समर्थ ऑपरेशन करणार आहेत. ते कुठे आहेत? वेदिका. हो, आधी तेच ऑपरेशन करणार होते, पण आता डॉक्टर संतोष हे ऑपरेशन करणार आहेत. डॉक्टर समर्थ सुट्टीवर आहेत. ती नर्स एवढं सांगून निघून जाते. कालच जॉईन झाला आणि आज सुट्टीवर हे कसं शक्य आहे? वेदिका विचारातच पडते. डॉक्टर संतोष केदारचं आय ऑपरेशन सुरू करतात आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल पण होतं. केदारला नवीन डोळे भेटले होते. वेदिकाला खूप आनंद होतो. ज्याने केदारला स्वतःचे डोळे डोनेट केलेत त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, असं मनातच वेदिका देवाला म्हणते आणि आभार मानते. समर्थ डोळ्यांवर काळा चष्मा लावून हातात काठी घेऊन रस्ता क्रॉस करत होता. त्याला दिसत नसल्यामुळे रस्ता क्रॉस करणं त्याला कठीण जात होतं. तो एका गाडीला धडकणार तितक्यातच त्याचाच एक मित्र अजय त्याचा हात धरून त्याला बाजूला घेतो. अजय समर्थला लगेच ओळखतो. समर्थ, तू इथे? अजय आनंदाने म्हणाला. कोण? मी नाही ओळखलं. समर्थ आपला हात अजयच्या हातानं स्पर्श करत म्हणाला. अरे मी अजय, तुझा कॉलेजचा मित्र. विसरला का तू? अजय. अरे अजय, तू कसा आहेस? समर्थला पण आठवतं. मी ठीक आहे, पण हे तुझ्या डोळ्यांवर चष्मा, हातात काठी, हे सगळं काय आहे समर्थ? एक मिनिट, तुला दिसत नाही आहे का? हे समर्थ, हे सगळं काय झालं आहे? अजय. अजय, मी सांगतो तुला सगळं, पण तू प्लीज मला दूर शांततेच्या ठिकाणी घेऊन जाशील का? समर्थ. ओके, इथेच एक गाव आहे, तिथे डोंगरावर देवीचं मंदिर आहे, तिथेच जाऊ. अजय. समर्थ पण हो बोलतो. अजय त्याच्या गाडीतून समर्थला त्या डोंगराजवळ घेऊन जातो. त्याचा हात पकडून अजय त्याला देवीच्या मंदिरात घेऊन येतो. दोघे देवीसमोर हात जोडतात. माझ्या वेदूला नेहमी सुखात ठेव, तिच्या संसारात सगळी सुख येऊ दे, समर्थ हात जोडून मनात म्हणाला. दर्शन झाल्यावर अजय आणि समर्थ एका डोंगराच्या वरच्या टोकाजवळ बसतात. तिथे बसून समर्थ अजयला सगळं सांगतो. अजयच्या डोळ्यात पाणीच येते ते ऐकून. समर्थ यार, तू तुझं सर्व काही वेदिकाला दिलं. काय म्हणावं यार या त्यागाला. अजय. नाही अजय, हा त्याग नाही आहे, हे माझं प्रेम आहे. माझ्या वेदूवरचं प्रेम काय असं हलकं थोडीच होतं यार. परिस्थितीमुळे तिला माझं नाही होता आलं तर काय झालं. आता तिचा नवरा तिच्याजवळ आहे ना, आणि आता रोज मी डोनेट केलेल्या डोळ्यांनी तो तिला बघेल, म्हणजे अप्रत्यक्षपणे माझेच डोळे आयुष्यभर तिला बघेल ना. समर्थ. तू ग्रेट आहेस यार. अजय. बरं अजय, इथे चाफ्याची फुलं आहेत का? मला सुगंध येतोय. समर्थ. अरे हो, मंदिराजवळच भेटत आहेत. हवीत का तुला? अजय. हो हवेत. ओके, तू बस इथेच, मी आणून देतो. अजय उठत म्हणाला. चाफ्याची फुलं अजय समर्थला आणून देतो. अजयला अचानक कॉल आल्यामुळे तो तिथून बाजूला जातो. समर्थ ती चाफ्याची फुलं आपल्या उंजळीत घेऊन त्याचा सुगंध नाकात भरून घेतो आणि लगेच त्याच्यासमोर वेदिकाचा चेहरा येतो. समर्थ, काय करतोय तू? कोणी बघेल ना. वेदिका लाजतच म्हणाली. समर्थ तिच्या केसात चाफ्याची फुलं माळत होता आणि तिच्यासमोर येऊन तिचा चेहरा उंजळीत घेतो. वेदू, हा चाफा आपल्या प्रेमाची खूण आहे, माहीत आहे ना. आणि केसात चाफा लावल्यावर तुझं सौंदर्य अजूनच वाढतं. तुझं हेच सौंदर्य मला माझ्या डोळ्यांनी आयुष्यभर बघायचं आहे, समर्थ म्हणाला आणि वेदिका लगेच त्याला मिठी मारते. समर्थच्या उंजळीतून काही फुलं हवेने खाली पडतात. समर्थ लगेच भूतकाळातून बाहेर येतो. वारा खूप सुटला होता आणि समर्थच्या हातून एक एक करून ती फुलं खाली पडत होती. समर्थ स्वतःजवळची काठी तिथेच डोंगरावर इकडे तिकडे जमिनीवर फिरवत होता. ती काठी डोंगराच्या शेवटच्या टोकाजवळ फिरवत असताना समर्थला लक्षात येतं की आपण जिथे बसलो आहे तिथून खाली खोल दरी आहे. समर्थ काठीच्या आधाराने उठून उभा राहतो. हातातील काठी खाली फेकतो. वेदू, तुझ्याशिवाय दुसरं मला काही प्रिय नाही ग, हे जीवनही नाही. आय लव्ह यू वेदू, माझं सर्व काही तुझ्यासाठी. असं बोलून समर्थ त्याची दोन्ही हात मोकळे सोडून खाली उडी मारतो. समर्थ. वेदिका जोरात ओरडून जागी होते. तिला खूप घाम आला होता. ती पाणी पिते. तिला समर्थची खूप आठवण येत होती. केदारच्या रूममध्ये असणाऱ्या चाफ्याची फुलं ती आपल्या दोन्ही हातांमध्ये घेऊन
ती छातीशी घट्ट लावते. तिला आज खूप रडायला येत होतं. धन्यवाद.